विधान परिषद निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया जी आहे ती पार पडणार आहे आणि नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या ठिकाणी जर आपण बघितलं तर याच ठिकाणी ही मतदान प्रक्रिया जी आहे ती पार पडणार आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर पोलिसांचा कडे बंदोबस्त जो आहे तो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। बॅरिकेटिंग जी आहे ती या ठिकाणी केलेली आहे। कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार या ठिकाणी घडू नये याची पूर्ण दक्षता जी आहे ती प्रशासनाकडून या ठिकाणी घेण्यात येत आहे। खरं तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये जर आपण बघितलं तर पहिल्या 2 तासात अवघं एक मतदान जे आहे ते आत्तापर्यंत झालेलं आहे आणि येवल्यामध्ये जे आहे हे मतदान पार पडलेलं आहे। नाशिकमधील जे मतदार आहे सर्व जे लोकप्रतिनिधी आहेत ते अद्यापही नाशिकमध्ये जे आहेत ते पोहोचलेले नाहीत। हॉटेल पॉलिटिक्स जो विषय 2 दिवसापासून चर्चेचा विषय ठरत होता त्याच हॉटेल पॉलिटिक्सच्या नावाखाली जी सहल काढण्यात आली होती ती भिवंडीत आता एका हॉटेलमध्ये सर्व जे लोकप्रतिनिधी आहेत ते त्या ठिकाणी आहेत आणि याच सर्व गोष्टीनंतर आता एकनाथ शिंदे जे उपमुख्यमंत्री आहेत ते या नगरसेवकांना जे आहेत ते आता संबोधित करत आहेत। त्यानंतरच आता अवघ्या 1 तासानंतर ते या ठिकाणी नाशिकसाठी मतदानासाठी जे आहेत ते या ठिकाणी पोहोचतील आणि 2 वाजेपर्यंत जे आहे ते मतदान या ठिकाणी करतील। मात्र आता जे अपक्ष उमेदवार गोकुळ गीते आहेत यांचं देखील काही छुप मतदान आहे अशा प्रकारची चर्चा संपूर्ण जिल्ह्यामध्ये जी आहे ती आता सुरू आहे। मात्र आता महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांनाच मतदान करावे अशा प्रकारचा समन जो आहे तो पदाधिकाऱ्याकडून जो आहे तो लोकप्रतिनिधींना बजावण्यात आले आहे आणि त्यानंतरच आता नेमकं 22 तारखेला या सर्व मतमोजणी दरम्यान काय घडतं हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। वैभव घुगे, LS मराठी, नाशिक।